नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप। पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे। बरेच दिवस झाले आपले शेतकरी बांधव आणि भगिनी पीएम किसान सन्मान आणि त्याचबरोबर ते नमो शेतकरी महासन्मान निधीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि आपल्या सरकारतर्फे या निधीच्या वाटपासंदर्भामध्ये सध्या तरी कोणतीच माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे आपला शेतकरी बांधव हा खूप मोठ्या चिंतेमध्ये सध्या दिसत आहे। त्याचबरोबर ते आणखी एक मोठी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी गोष्ट आहे। ती चिंता म्हणजे आपल्या पीएम किसानचे जे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येतात ते खातेच रिकामे होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। सध्या सायबर गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि आपला शेतकरी वेगवेगळ्या वेबसाईटवरती जाऊन ती पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत त्या वाटपासंदर्भात जी तारीख जाहीर होणार आहे त्या तारखेची माहिती घेत असतो आणि तेथे सायबर ठगांना एक आयती संधी चालून येत असते। अशा वेबसाईटवरती अनेक प्रकारच्या लिंक्स दिलेल्या असतात आणि शेतकऱ्यांनी त्या लिंक क्लिक कराव्यात म्हणून त्या लिंक सतत फ्लॅश करत असतात। शेतकऱ्यांनी जर चुकून त्या लिंकवरती क्लिक केले तर त्या लिंकवरून एक ट्रोजन व्हायरस फाईल डाउनलोड होत असते आणि हे ट्रोजन फाईल तुमच्या मोबाईलमध्ये हिडन फाईल म्हणून सेव्ह होत असते। त्यामुळे आपल्याला मोबाईलमध्ये आलेली ती फाईल कधी दिसतही नाही आणि ती डाउनलोड करून कुठे सेव्ह केली ती सापडत देखील नाही। आता या ट्रोजन फाईलमुळे तुमच्या मोबाईलचा सर्व ॲक्सेस हा या सायबर हॅकर्सकडे जातो। त्यामुळे तुमचे ईमेल्स म्हणा, तुमचे येणारे सर्व मेसेजेस म्हणा, OTP म्हणा किंवा कॅमेराचा संपूर्ण ॲक्सेस म्हणा, गॅलरीमध्ये असणारे जे आपले फोटो असतात प्रायव्हेट ते सुद्धा म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा, या सर्वांचा ॲक्सेस त्याच्याकडे जातो। आता तुम्ही या लिंकवरती क्लिक करावे यासाठी हे सायबर ठग खूप मोठी शक्कल लढवतात बरं का। हे काय करतात, शेतकऱ्यांना असा मेसेज पाठवतात की पीएम किसान योजनेचे पैसे तुमचे KYC पूर्ण झाल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये येणारच नाही, जमा होणार नाही। तरी तुम्ही खालील लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमची KYC पूर्ण करून घ्यावी। KYC पूर्ण करावीच लागेल, नाही तर आपल्याला आपल्या पीएम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे खात्यामध्ये मिळणार नाहीत असा मेसेज पाठवला जातो। KYC पूर्ण न झाल्यास आपल्या बँकेच्या खात्यामध्ये पैसेच येणार नाहीत या भीतीने शेतकरी त्या लिंकवरती क्लिक करतो आणि त्या लिंकद्वारे एक ट्रोजन व्हायरस फाईल डाउनलोड होत असते। एकदा का ही फाईल तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झाली, तुमच्या फोनच्या सर्व ॲक्सेस या सायबर ठगाकडे जातो। याद्वारे तोच तुमच्या मोबाईलमध्ये सर्व आलेले OTP ॲक्सेस करू शकतो, तुमच्या मोबाईलला संपूर्ण कंट्रोल करू शकतो, तुमच्या बँकेचा पासवर्ड फॉरगट पासवर्ड करून सुद्धा OTPद्वारे नवीन पासवर्ड म्हणून बदलू शकतो आणि तुमच्या बँकेचे खाते सुद्धा रिकामे करू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की आपल्या मेहनतीचे पैसे असे वाया जाऊ नयेत, तर अननोन मेसेज वरती जे KYC साठी मेसेज आलेले असतात त्या मेसेजवरती खाली लिंक्स दिलेल्या असतात, त्या लिंक्सवरती क्लिक करू नका। तुम्हाला जर KYC करायचे झाले तर CSC केंद्रामध्ये जावा किंवा पीएम किसान योजनेच्या जे ऑफिशियल पोर्टल आहे त्यावरती जावा, तेथून तुम्ही KYC करू शकता। ॲग्रीस्टॅकची वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही फार्मर ID काढू शकता। जर कोणाला याबद्दल काय समजत नसेल तर सरळ CSC केंद्रात जावं आणि तिथून KYC करून घ्यावी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। आपल्याला काय माहिती, आपल्याला काय सजेशन द्यायचे असेल तर आम्हाला कमेंटद्वारे आपल्याला सांगू शकता। लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। धन्यवाद।